नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलचे रोज एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सगळेजण चॅनल पाहताय, सबस्क्राईब करत नाही, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे मला तुमचं प्रेम माझ्यापर्यंत मिळेल. आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, इथे अर्णवने तुझी बहीण माझ्या भावासाठी नको, तुझ्या आईमुळे माझ्या आईने जीव दिला आहे, त्याच्यामुळे हा प्रयत्न तू पुन्हा करू नको असं सांगितलेलं असतं आणि निघून गेलेले असतात. आता इथे ईश्वरीलाही कळेना काय करावं. नम्रताताई राग भरलेली, ती कसल्याही प्रकारे ऐकून घ्यायलाच तयार नाही. त्यात आकाश सोबत पण ती बोलत नाही. इथे ईश्वरी त्या दोघांशी बोलण्याचा प्रयत्न करतात, तर दोघंही तिच्यावरतीच रागावतात. लफडं केलं ह्या दोघांनी आणि आता सगळेजण रागावत आहे, रुसत आहे आपल्या ईश्वरीवरती. आता ह्या बिचारीने करावं तर करावं काय. बिचारी हमसून हमसून रडू लागती. काय करावं तिला सुचेना आणि रडून रडून तिने डोळे सुजवून घेतलेले असतात. आता या सगळ्याची मज्जा पाहण्यासाठी राकेश आलेला असतो. राकेश मात्र आनंदाने त्या ईश्वरीला छान प्रकारे ज्यूस देऊ करतो आणि म्हणतो की तू इतकी रडते, तुझी ही असली अवस्था मला पाहावे ना. बघ मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन आले, हे तरी पिऊन घे. अगं तुझा जर नवीन प्लॅन मला माहिती असता ना, तू पण घरात घुसायचं, तुझ्या बहिणीला पण घुसवायचं, अंजलीच्या आयुष्यात मी, आपण तिघं मिळून ह्या सगळ्या घरावर राज्य करायचं. मग तर मी तुला कधीच आकाशची आणि नम्रताची गाठ घालून दिली असती. आत्ताही माझ्या शब्दाला मानतील मामी. करायचं का आपण, फक्त त्या बदल्यात तू माझी व्हायचं, मला भेटत राहायचं, चालेल? तू म्हणशील तसं वागेन मी. हे सगळं त्याचं भुंकणं इथे ईश्वरी ऐकून घेत असते. ईश्वरीचा संताप होत असतो. आधीच ती टेन्शनमध्ये, त्यात हा तिला काही बाई बोलतोय, ती संतापते. आता इथे त्याचं बोलणं जास्तच वाढत चाललं आहे. डील कर माझ्यासोबत, डील केली तर तू फायद्यात ठरशील. आपण तिघंजण मिळून ह्या घरातली संपत्ती, सत्ता सगळं काही आपल्या ताब्यात घेऊ. फक्त माझ्या मर्जीत तू राहायचं, चालेल ना तुला? असं म्हणत ईश्वरीला तो बोलत असतो. ईश्वरी संतापते, त्याच्या हातातला ग्लास धुडकवून फेकून देते आणि म्हणते, दूर राहायचं हं माझ्यापासून. आणि राहिला विषय तुझा ना, तर अर्णव सर लवकरच तुझी जी काही पापांची गाडलेली मुडदे आहे ना, ते खणून काढणार आहे. तुझा अंत लवकर जवळ आला आहे. तर हे ऐकल्यानंतर इथे राकेश हसू लागतो. ईश्वरी घरात निघून जाते आणि तो म्हणू लागतो, मी काय काय कुठं कुठं काढलं आहे अजून कोणाला काही माहितीच नाही. जेव्हा समजेल त्यावेळेला कळेल मी किती खतरनाक माणूस आहे. स्वतःचंच कौतुक इथे करत असतो राकेश. राकेशने काढलेलं एक आता पॅकेज बाहेर आलं आहे. एक सुटकेसमध्ये काहीतरी घाणेरडा वास येतोय म्हणून खणून काढल्यानंतर, त्या सुटकेसला बाहेर काढल्यानंतर इथे लक्षात येतं की त्या सुटकेसमध्ये एक मृतदेह 10 ते 9 महिन्यांपूर्वी दाबून ठेवलेलं, असं सडलेलं, कुजलेलं. आणि ते पाहिल्यानंतर पोलिसांचा अंदाज आल्यानंतर हे बाहेर काढल्यानंतर तरी झाले असते. ते पार्सलमध्ये ठेवलेलं डेड बॉडी पाहिल्यानंतर इथे लक्षात येतं की ती साडीमध्ये गुंडाळलेली. आणि त्याच्यातच एक ID कार्ड सापडतं, जे नीट कुजलेलं असतं, पण नीट थोडं पुसल्यानंतर पोलिसांना सात्विक कलेक्शन असं त्या ID कार्डवरती नाव सापडतं. म्हणजे पोलिसांचा अंदाज आहे ही व्यक्ती ना सात्विक फॅशनमध्ये जॉबला असेल. आता ते शोधण्यासाठी सात्विक फॅशनपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यातूनच पुढे ही डेड बॉडी कोणाची असू शकते याचा अंदाज लावला जाईल. इकडे घरी सगळेजण आनंदी असतात. आकाशचा साखरपुडा ठरवायचा ठरलेला असतो आणि वल्लवी इतकी आनंदी, इतकी खुश असते ना हे सगळं बोलताना. तिने जाऊन काही तीरच मोठा मारलेला आहे, त्या पद्धतीने सगळं काही ती बोलत असते. आणि इथे आता ती थेटच सगळ्यांशी गप्पा मारताना सांगते की माझा मुलगा इतका चांगला आहे, इतका हुशार आहे, कुणाशी जास्त बोलायला त्याला आवडत नाही. आत्ताही त्याला USचे कॉल आले, तो कॉलवरच बोलतो आहे. तर इथे जावयाशी थोड्याशा गप्पा मनमोकळ्या माराव्या अशी इच्छा नवरीकडच्या व्यक्तीने व्यक्त केलेली असते. पण आकाश कामात आहे तर तो नंतर बोलेलच. कारण आता इथून पुढे वल्लवी म्हणते आपल्या भेटीगाठी तर हो चालूच राहणार आहे, तर आपण नेहमीच भेटत राहू. बाकी माझा मुलगा जास्त बोलणारा नाही, शांत स्वभावाचा आहे, हुशार मुलगा आहे, कधी कोणाला उलटही तो बोलत नाही, त्याच्यावरती संस्कारही खूप छान झालेले आहे. असं सगळं कौतुक इथे आकाशविषयी होत असतं. आणि मुलीकडचे विचारू लागतात की तो नक्की खुश आहे ना या साखरपुड्यानी. तर सगळेजण म्हणतात हो आहे, काही काळजी करू नका.
इथे मात्र आता आकाश त्याच्या खोलीत जाऊन फक्त एकाच व्यक्तीला फोन करत असतो, ती म्हणजे नम्रता. पण नम्रता काही केलं फोनच उचलत नसते, त्याचे फोन कट करून टाकत असते. तर तो घडोघडी फोन लावतच असतो. आता हा फोन उचलला नाही तर तो सतत फोन करतच राहील. घरामध्ये काय उत्तर द्यावा हे नम्रताला कळेना. आता नम्रता तो फोन बोलते फोनवर उचलून. फोनवरती बोलताना इथे आकाश तिची माफी मागतो. तिला म्हणतो की आपण बोलूया, थांब ना तू, घाई नको करू. इथे ती म्हणू लागते की सगळंच संपलं. हो, तुमची एंगेजमेंट डिक्लेअर केली तुमच्या आईने आणि तुम्ही म्हणताय की बोलू, थांब, काय बोलायचं, अजून काय बाकी आहे बोलायला, असं म्हणत ती तिथे आता फोन कट करून टाकते. आणि आकाश मात्र आता संतापून जातो, मोबाईल फेकतो, रडू लागतो. काय करावं त्याला खरंच कळत नसतं. इकडे सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. तर मुलीकडच्यांना आता वल्लवी एक युक्ती सांगते की आपण परवा साखरपुडा उरकूया का. तर नवरीकडच्यांचं म्हणणं असतं इतक्या लवकर, झटकापटकी, एवढ्या लवकर नको, आमचे नातेवाईक लांब लांब आहे, तर त्यांना यायला वेळ लागेल ना, एवढ्या पटकन अरेंज नाही होणार. तर नवरदेवाकडची म्हणजे वल्लवी म्हणते की आपण ना फक्त सागर संगीत न करता आपल्या घरगुती पद्धतीने दोन्ही परिवारांमध्येच आपण साखरपुडा उरकूया आणि लग्नाची जी काही तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे धूमधडाक्यात लॅविश पद्धतीने करूया. ही पण गोष्ट आता नवरीकडच्यांना मान्य असते. चला असंही करू शकतो, कारण दूरनं पाहुणे येणार, US, अमेरिका, हे ते, असं फेकाफेकी चालू असते यांची पण, की आमचे नातेवाईक खूप दूर वेगवेगळ्या देशात राहतात, त्यांना यायला वेळ लागेल. तर साखरपुडा आपण परवा करूया आणि लग्न मग चालेल हळूहळू, अशी इथे वल्लवीने सगळ्यांसमोर इच्छा व्यक्त केलेली असते. नवरीकडचे पण आता ऐकायला तयार होतात आणि लवकरच भेटूया असं म्हणत त्यांचं आता इथे एकमेकांना निरोप द्यायचं काम चालू असतं. नवरदेवाचे कडनं आता इकडनं दोन्ही बाजूनी होकार पण आलेला असतो. सगळेजण आपापले कामाला लागत आहेत साखरपुड्याच्या, परवा साखरपुडा म्हटल्यानंतर. इथे ईश्वरी आशेने पाहत असते आपल्या अर्णवकडे. अर्णव मात्र एक शब्दही बोलत नाही, मागे वळून तिच्याकडे पाहतही नाही. नवरीकडचे पाहुणे गेल्यानंतर घरात सगळी लगबग चालू होते. सगळेजण गप्पा मारत बसतात की आता परवा साखरपुडा म्हणजे आता हे करायचं ते करायचं. त्यातच ना आकाश तिथे तावातावाने आलेला असतो. आकाश म्हणू लागतो, मग तू कुणाला विचारून माझा परवा साखरपुडा पण ठरवला आणि मला न विचारता डायरेक्ट मुलीला घेऊन आली आणि अनाऊन्स पण केलं की आम्ही साखरपुडा करणार. मला विचारलंसुद्धा नाही तुझं काय मनात इच्छा आहे, तुला मुलगी आवडली की नाही, किंवा तू कुठल्या मुलीवर प्रेम करतोस हे तरी विचारायचं होतंस. डायरेक्ट माझ्यासमोर ती मुलगी आणून उभी केली आणि ही घे आता तुझा साखरपुडा परवा, असं कसं शक्य आहे. तरी ते आकाश विरोध करू लागतो. तरी ती वल्लवी म्हणते का तिला हात नाही पाय नाही, इतकी सुंदरता आहे, चांगली देखणी मुलगी आणली तुझ्यासाठी आणि आपल्या घराण्याला शोभेल अशी साजेशी मुलगी आणली आहे ना. तरी ते आपल्या आकाश म्हणू लागतो, तू जे बोलती ते सगळं खरं आहे, पण मला त्या मुलीशी लग्न करायचं नाही. माझं एका मुलीवर प्रेम आहे. आणि आता इथे सगळेजण विचारतात कोण आहे ती मुलगी, आधी तर बोलायचं. तर तो म्हणू लागतो मी नम्रतावर प्रेम करतो आणि तीही माझ्यावर करते. इथे हे ऐकल्यानंतर लगेचच वल्लवी म्हणते त्या मुलीशी तुझं अजिबात लग्न मी लावून देणार नाही, म्हणजे नाही, मला कोणी समजवायचा प्रयत्नही करायचा नाही, कारण ती मुलगी आपल्या घराण्याला साजेशी नाही. आधीच एक बळजबरीची सुनबाई घरात घुसलेलीच आहे आणि तिच्याबरोबर तिची बहीण पण आणायचा प्लॅन दिसतो तिचा. तिनेच मुद्दाम तुम्हाला याच्यात अडकवलेलं दिसते, तुला प्रेम करायला भाग पाडलं आणि तुला जाळ्यात ओढलं. आधी अर्णवच्या आयुष्यात घुसली, आता आकाशच्या. आता तर मला असं वाटायला लागलं आहे अंजलीचं ॲक्सिडेंट पण हिनीच ह्या दोघी बहिणींनीच केला असेल मिळून. तर हे काय बोलताय, सगळेजण तिला बोलू लागतात. काहीही मनाला येईल ते नका बोलू तुम्ही, असंही इथे आपली ईश्वरी सांगू लागते. आणि मला सकाळपर्यंत माहीत पण नव्हतं हे दोघंजण एकमेकांवर प्रेम करतात, आज सकाळीच कळलं. तर मी खूप वेळा सांगण्याचा प्रयत्नही केला, त्यात ना तुम्ही माझ्या हातातनं माईक घेऊन टाकला. आता अंजलीताई जेव्हा म्हणतो ते ना की तुझी काय इच्छा आहे, तुला काय मागायचं आहे ते माग, त्यावेळेला मी तीच गोष्ट मागणार होते, तर तुम्ही माझ्या हातातनं माईक हिसकावून घेतला. तर वल्लवी म्हणते काहीही नाटकं सांगू नको, काहीही बोलूच नको, असं वल्लवी इथे ईश्वरीला म्हणू लागते. आणि ईश्वरी आता शांत उभी असते. तर इथे आता वल्लवीचा आवाज वाढलेला असतो आणि तिच्या मुलाला म्हणू लागते की फक्त तुला त्याच मुलीशीच साखरपुडा करावा लागेल. आता इथे मुलाचा बाप म्हणजे आकाश वडील म्हणू लागतात की जर त्याला मुलगी पसंत नाही किंवा त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे तर आपण हे का नको करायला त्याचं लग्न त्या मुलीशी. तर
इथे सगळेजण आता नम्रताशी लग्न करण्यासाठी आकाशला तयारी दाखवतात, पण वल्लवी नकार देत असते आणि ती म्हणते की हा साखरपुडा मोडणार नाही म्हणजे नाही. माझ्या मुलीच्या आयुष्यात जे काही निर्णय घ्यायचे ते फक्त आणि फक्त मीच घेणार आणि याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही. आधीच अर्णवच्या साखरपुड्याच्या लग्नाच्या वेळेला मी ह्या मुलीला विरोध करत होते, तरी ती तुम्ही जबरदस्ती घरात आणली. पण आता माझ्या स्वतःच्या मुलाच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही आणि माझ्याच आवडीची सून ह्या घरात येणार. माझ्या मुलाला त्याचं भलं कळत नाही, पण मला कळतं त्याच्या आयुष्यात काय असायला हवं आणि काय नाही. ती दळभद्री नम्रता आपल्या घरात नको आहे मला, म्हणजे नको आहे, माझं ठरलं आहे असं इथे सगळ्यांना निर्णय आता वल्लवीने सांगितलेला असतो. आणि आकाशवरती जबरदस्तीने ते निर्णय लादून ती तिथून निघून गेलेली असते. आता तिला समजवण्याचा प्रयत्न करत आकाश तिच्या मागे मागे जाऊ लागतो आणि आकाश गेल्यानंतर इथे ईश्वरीची पण माफी मागतात मामा, की मामी रागाच्या भारत काहीही बोलते, तुझ्यावर आरोप लावला की तू अंजलीचं ॲक्सिडेंट केलं आहे, हे आम्हाला कोणालाही मान्य नाही, तू पण टेन्शन घेऊ नको, तिच्याकडे लक्ष देऊ नको. खरं तर मला असं वाटतं त्या बाईचं डोकंच फिरलं आहे. तर इथे वल्लवी म्हणते, हो फिरलं आहे माझं डोकं, काहीही म्हणायचं तुम्हाला काहीही म्हण, पण मी त्या नम्रताशी तुझं लग्न लावू देणार नाही. तर आकाश म्हणू लागतो, अगं आई असं का करतेस तू, माझं ऐकून का घेत नाही, माझं त्याच्यावर खरंच खूप प्रेम आहे. पण ती म्हणते नाही म्हणजे नाही. तर इथे राकेश पण म्हणू लागतो की खरंच मामींनी जे बोललं त्याच्याकडे लक्ष देऊ नका, गैरसमज अजिबात करून घेऊ नका. तुमचा पण नाही का मागे माझ्या बाबतीत गैरसमज झाला होता, मी पण तो विसरून गेलो की नाही, हो की नाही. असं म्हणत पुन्हा एकदा तो आठवून दाखवतो की तुम्ही मला मारलं होतं, तरी मी तो तुमचा गैरसमज विसरून पुन्हा एकदा चांगलं वागतोय ना घरामध्ये. इथे मात्र वल्लवी आता शपथ घालत आहे आकाशला की तुला आता मी जी मुलगी आणली तिच्याशीच लग्न करावे लागेल. जर तू त्या नम्रताशी लग्न करून ह्या घराच्या पायरीपर्यंत जरी पोचला ना, तर मी तुला धमकी नाही देते, सरळ सांगते की मी जीव देईन माझा आणि माझं मेलेला चेहरा तुला पाहायला मिळेल जर त्या मुलीशी लग्न करून तू ह्या घरात आलास तर. याद राख, मी हे फक्त धमकी म्हणून देत नाही, मी तसं करूनही दाखवेल, अशी धमकी आता इथे दिलेली असते वल्लवीने. आणि आकाश आता शांत झालेला असतो, त्याला त्याच्या आईच्या विरोधात जाताच येत नाही. इथे मामीला समजवण्याचा प्रयत्न अंजली करते आणि मामासोबत अंजली त्या मामीला समजवायला तिच्या खोलीकडे जाते. इकडे मात्र ईश्वरी आशेने पाहत असते आपल्या अर्णवकडे, पण अर्णव तिच्याकडे पाहतही नाही, खोलीत निघून जातो. ती बोलण्याचा प्रयत्न करते की मला तुम्हाला जे सांगायचं होते तुम्ही ऐकून तो घेतलंच नाही. खरं सांगते की मी जाणून बुजून असं काहीही केलेलं नाही. त्या दोघंजणं एकमेकांना खूप नॅचरली प्रेम करत आहे आणि आमचा काहीही प्लॅन नाही किंवा माझा कसलाही प्लॅन नाही आहे. ते दोघंजणं निव्वळ एकमेकांवर खरं प्रेम करतात आणि जे व्यक्ती खरं प्रेम एकमेकांवर करतात त्यांनी आयुष्यभर एक राहावं असं नाही वाटत का तुम्हाला. तर इथे अर्णव म्हणू लागतो की मला मामी जे बोलते ते मान्य आहे, मामीचा निर्णय, मामीचं डिसिजन मामीच्या मुलाबाबत मामीच घेणार आणि मी कोण समजवणार किंवा सांगणारा. पण मी पण आता ठरवलं आहे, मी कुणामध्ये पडणार नाही, मामी जो निर्णय घेईल तो मी मान्य करेल आणि मला समजवण्याचा इथे तू अजिबात प्रयत्न करू नको, असं म्हणत अर्णव ईश्वरीला बोलूच देत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, छान प्रकारे नाश्ता घेऊन इथे ईश्वरी आली आणि इथे त्याला सांगू लागते तुमच्यासाठी मग नाश्ता आणला आहे डाएटवाला. तर तो म्हणू लागतो की मला तू इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते हे मला माहिती आहे, पण तू जो मनात प्लॅन घेऊन आली आहे ना आकाश आणि नम्रताचं लग्न, तर तो प्लॅन काही सक्सेस होणार नाही. मी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही किंवा मी कोणाला सांगू पण शकणार नाही. त्यामुळे तू जो प्रयत्न करते तो आत्ताच्या आत्ता इथल्या इथे थांबव. इकडे आकाश नम्रताला सारखा फोन करत असतो, तर तिच्या हातातनं नम्रताची आई फोन घेते आणि म्हणते हे काय आहे, तुला वारंवार सांगितलं, मला ईश्वरीने पण फोन करून सांगितलं की तू त्याच्या प्रेमात आहे आणि असं असं सगळं घडले. तुला मी आत्ताच बजावून सांगते, ही सगळी परिस्थिती तू तुझ्यामुळेच ओढवून घेतली. तुला सतत सांगत होते दूर राहा, पण तू राहिली नाही. पण आता हे सगळे नाटकं बंद करायचे आणि घरात नीट बसायचं, असं सांगून ती निघून जाते. इथे आता मनामध्ये राग भरला आहे नम्रताच्या की आई माझी असून इथे ईश्वरीची बाजू घेते आहे. ईश्वरीने सांगितलं तर आता माझं लग्न आकाशसोबत लावून द्यायचं नाही असं आईचं म्हणणं आहे, म्हणजे ईश्वरी कपटी आहे असा इथे गैरसमज नम्रताने करून घेतलेला आहे. आणि त्याच कपटीपणामुळे जो काही संकट आता ईश्वरीवर येणार, नम्रताही त्या संकटाची भागीदारी होणार. आणि पुढे आपल्याला असे पाहायला मिळतं की अर्णवला समजवण्याच्या प्रयत्नात
खूप झंझट करूनही इथे यश मिळालेलं नसतं ईश्वरीला. पण ईश्वरी म्हणते की मी काहीही झालं तरी 2 प्रेम करणाऱ्या जोडप्याला मी कधीही वेगळं होऊ देणार नाही. मी स्वतः प्रयत्न करेल त्या दोघांना एक करण्यासाठी. चला तर मग ईश्वरीचा प्रयत्न फसतोय, नम्रता काय करते, हे सगळं काही पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की लाईक करा,